जंतर मंतरवर पत्रकारांसोबत जे झालं ते निश्चितच दुःखदायक होतं. तरुण मुलं मुली, आंदोलनात सहभागी झालेले ज्येष्ठ, प्रौढ, वृद्ध नागरिक सगळेच वैतागून पत्रकारांना गोदी मीडिया म्हणत त्यांची हुरी उडवत होते. ज्या पत्रकारांची खरी भूमिका जनतेचा प्रतिनिधी बनण्याची होती, त्या पत्रकारांनी 2010 सालापासून म्हणजे मागच्या 16 वर्षांपासून सत्तेचा भाड बनून जी काही वाट लावली आहे ना या देशाची, त्या हरामीपणासाठी पत्रकारांची ही अवस्था लोकांनी केली. आणि ते पाहून मला जराही वाईट वाटलं नाही, बिलकुल वाईट वाटलेलं नाही. मागच्या 10-12 वर्षांपासून मी आणि माझ्यासारखे अनेक लोक सातत्याने सांगत होतो, ओरडून ओरडून सांगत होतो की दोस्तो, जरा ती नैतिकतेला जागा. असे सत्तेचे भाट नका बनू रे. पगाराचे तुम्ही बिलकुल गुलाम बनू नका. EMI होऊन जातो मॅनेज, पैसे कमावता येतात आयुष्यामध्ये, पण खरं वागा. कोणी वागलं का खरं? नाही, बिलकुल नाही वागलं. अगदी सत्तेच्या आडोशाला उभे राहिलेले पत्रकार संपादकही वागले नाहीत प्रामाणिकपणे. आणि आम्ही सत्तेच्या विरोधात आहोत हे सांगणारे स्वयंघोषित पत्रकार आणि संपादकही प्रामाणिकपणे वागलेले नाहीत. देवेंद्र फडणवीसांना सर्वात अभ्यासू मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करणारे पत्रकार असतील, किंवा अण्णा हजारे हा संघोटा बॉट आहे हे आम्हाला लक्षातच आलं नाही असं म्हणणारे भोळे पण गडगंज श्रीमंत पत्रकार असतील, यांना काहीच कळलं नाही. काय सगळेच त्या काळात ना बोळ्यानं दूध पित होते ना, बरोबर आहे की नाही? हा पण चांगला तो पण चांगला असं म्हणत प्रत्येक जण आपापल्या मीडिया हाऊसमधला नाना पाटेकरच बनलेले होते. कसं आहे, या सगळ्या ब्राह्मण संपादकांना ना दुसऱ्यांच्या बलिदानानं, विशेषतः दलितांच्या रक्तानं, जीवानं दिलेल्या बलिदानानंतर तयार झालेल्या आयत्या बिळावर हिरो बनायचं असतं, क्रांतिकारी बनायचं असतं. मग ते रोहित वेमुलाचं प्रकरण असेल किंवा आत्ता अभिजित दिपकेचं. या सगळ्यात प्रामाणिक पत्रकारिता त्यांना कधीच निभावायची नसते. मग जेव्हा लोक प्रश्न विचारतात तेव्हा मात्र तुम्हा संपादकांना विक्टिम कार्ड आवर्जून खेळायचं असतं. मुंबईत काही पत्रकारांची हुरी उडवल्यानंतर झेंझी आंदोलकांना याच संपादकांनी ट्रोलर म्हटलं, जे बिलकुल अयोग्य होतं आणि अश्लाघ्य होतं. तुम्ही ज्या मीडिया हाऊसचे स्टेट व्हर्जन आहात, रिजनल व्हर्जन आहात, त्यांच्या मदर ऑर्गनायझेशनने या देशामध्ये दंगली घडवलेल्या आहेत, लोकांना खोटं सांगितलेलं आहे. 2000 रुपयांच्या नोटेमध्ये चीप होती होती ना, नोटबंदीनं देश खूप मोठा होणार होता हे सांगितलं होतं ना. ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला तर आपण पाकिस्तानची सगळी शहरं जिंकलेली होती हे तुमच्याच चॅनल्सनी सांगितलेलं होतं ना. मग जर तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांविरोधात, तुमच्या मदर ऑर्गनायझेशन विरोधात, त्यांच्या खोटेपणाविरोधात स्टँड घेता येत नसेल, तर तुम्ही स्वतःला प्रामाणिक तरी म्हणून घेण्याची जद्दोजहद तरी का करतात? म्हणून आजचा एपिसोड त्या सर्वांसाठी, कर्तव्य आणि कर्तव्यातील नैतिकता या दोघांमधला फरक माहीत नसलेल्या त्या सर्वांसाठी, आणि विशेष म्हणजे पत्रकारांसाठी, ज्यांचं वाचन कमी आहे, ज्यांना 3 मिनिटांच्या स्टोऱ्या रचण्या पलीकडचं जग जाणूनच घ्यायचं नाहीये, अशा त्या सगळ्या पत्रकारांसाठी आणि तुम्हा सगळ्यांसाठीही, ज्यांनी मागच्या कैक वर्षात या गोदी मीडियावर डोळे झाकून विश्वास ठेवला आणि लष्करे नोएडा, मी लष्करे नोएडा म्हणतो बरं का, नोएडामध्ये असलेल्या सगळ्या त्या न्यूज चॅनल्सना, आणि लष्करे नोएडा सारख्या दहशतवादी साम्राज्य तुम्ही फोफू दिलं ना, त्या सर्वांसाठी आजचा हा व्हिडिओ. नमस्कार आणि सप्रेम जय भीम. मी वैभव छाया. व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही ज्या रील्स पाहिल्या ना, त्यात तुम्ही याआधी सोशल मीडियावर पाहिल्या असतीलच, पण मी मुद्दाम तुम्हाला दाखवल्या. आता दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान जवळपास सगळ्याच गोदी पत्रकारांना आंदोलकांनी मजबूत घेरले, एकदम जबरदस्त घेरले. गोदी मीडिया म्हणत त्यांची प्रचंड हुरी उडवलेली आहे. पण त्याच वेळी दुसऱ्या बाजूला हे आंदोलन कव्हर करायला जगभरातून माध्यमं दिल्लीत आलेली आहेत बरं का. जगभरातली माध्यमं आलेली आहेत. त्यात अल जझीरा आहे, NPR आहे, BBCचे करस्पॉन्डंट थेट लंडनहून आलेले आहेत, RT न्यूजचे पत्रकार आलेले आहेत, फॉक्स न्यूज आणि युरोपातल्या महत्त्वाच्या संस्थांमधूनही पत्रकार आलेले आहेत. या सर्व परदेशी माध्यमांनी या आंदोलनाची निष्पक्ष दखल घेतलेली आहे, त्याचे रिपोर्ट बनवलेले आहेत. आणि तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही त्यांच्या वेबसाईट्सवर जा, तिथे तुम्हाला हे सगळे रिपोर्ट, सगळ्या बातम्या तुम्हाला निष्पक्ष पद्धतीने पाहता येतील, जे भारतातल्या गोदी मीडियावर तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत. आणि इथेच आपला मुद्दा आहे की या आंदोलनात सगळेच पत्रकार उपस्थित होते, तर मग आंदोलक विद्यार्थ्यांनी त्यातल्या एकाही परदेशी पत्रकाराला, एकाही युट्यूबरला जाब का विचारला नाही? त्यांनी जाब फक्त गोदी मीडियालाच का विचारला? हा महत्त्वाचा मुद्दा. म्हणून हा विषय त्या चर्चेसाठी. मी ना आता तुमच्यासोबत एक महत्त्वाचा अनुभव शेअर करतो बरं का.
परवा माझ्या दिल्लीतल्या मित्रासोबत माझं बोलणं चालू होतं. त्याचा लहान भाऊ नुकताच प्रिंटमधून शिफ्ट होऊन एका मोठ्या गोदी चॅनलमध्ये रिपोर्टर म्हणून मागच्या 3-4 वर्षांपासून काम करतोय. लाईफस्टाईलवाला बीट सांभाळतो. दिल्लीचं हाय प्रोफाईल एलिट नाईट लाईफ एन्जॉय करणारा तो मुलगा आहे बरं का त्याचा भाऊ. आणि त्याला काहीच घेणं देणं नाहीये बाहेरच्या वास्तव जगाशी. तो भला आणि त्याचं पार्टी लाईफ भलं. जसं वीर संघवी टाईप एकदम हुच्च पत्रकार होते ना, अगदी तो त्याच कॅटेगरीतला. तर आता मुद्दा असा झालं असं की अचानकपणे त्याला जंतर मंतरवरच्या ना रिपोर्टिंगला पाठवलं त्याच्या चॅनलने. आणि त्याला काय काम दिलं होतं माहिती आहे का? हसाल तुम्ही मी जर सांगितलं तुम्हाला तर आणि तुम्ही ऐकलं तर. तिथे जंतर मंतरवर जे आंदोलक आलेले होते ना, त्या आंदोलकांनी अंगावर कोणत्या ब्रँडचे कपडे घातले होते आणि त्यांनी कोणती घड्याळ ती किती महागडी आहेत हे घातलेलं होतं ना, हे त्याला दाखवायचं काम दिलं गेलं होतं. आणि त्या सगळ्यांचं पाकिस्तान कनेक्शन काय आहे, चायनीज कनेक्शन काय आहे, हे सगळं शोधून काढत त्याची एक स्टोरी बनवायची. आता या पोरानं अनंत अंबानीचं लग्न कव्हर केलेलं होतं. त्याला वाटलं सोपं काम आहे. घड्याळांचे ब्रँड बघायचे आणि कपड्यांची आणि त्याच्यावर काहीतरी मस्तपैकी स्टोरी करायची, त्यांच्या ॲक्सेसरीज बघायच्या. अशा पद्धतीने तो विचार करून गेला. आता तिथे आंदोलनाला गेला आणि कॅमेरासमोर उभा राहून काहीतरी बडबड सुरू करू लागला होता. तोच त्याला आंदोलकांनी आहे ना मजबूत हटकलं. गोदी मीडिया हाय हाय करत त्याला भयानक रिडिक्यूल केलं सगळ्या विद्यार्थ्यांनी. त्याच्या हातातला बूम पाहून, त्याची पोपटपंची ऐकून त्याच्या खिशात 1-1 रुपयाचे कॉईन टाकले 2 मुलांनी. आणि काय म्हणाले माहिती आहे का? तुम्हारी यही औकात है 2% की. आपल्यासोबत नेमकं काय झालंय हेच मुळात न कळल्यामुळे तो 26 वर्षाचा पोरगा ना फारच डाऊन झालाय तेव्हापासून. आणि त्याचा भाऊ म्हणजे माझा मित्र सांगत होता की 3 दिवस झाले तो एकच रट लावून बसलाय की मी तर माझी नोकरी करत होतो ना प्रामाणिकपणे, मग मला असा त्रास का दिला? मी तर फक्त माझी नोकरीच करत होतो. ऐकलं ना? मी तर माझी नोकरी करत होतो ना प्रामाणिकपणे. या एका वाक्यानं तुमच्या मनातही चलबिचल झालीच असेल ना? तुम्ही हेच म्हणाल की तो पोरगा खरंच त्याची नोकरी करतोय, मग त्याला आंदोलक विद्यार्थ्यांनी रिडिक्यूल करणं चुकीचंच आहे. बरोबर ना? वाटलंच असेल ना तुम्हाला? तर आता थोडं शांतपणे ऐका आणि हे सर्व त्या पत्रकारांनी आणि संपादकांनी ऐकणंही गरजेचं आहे, जे आजही गोदी मीडियाची हमाली करत युक्तिवाद करतात ना, की मी तर माझी ड्युटी करतोय ना प्रामाणिकपणे. त्या सर्वांसाठी खरा-खुरा इतिहास सांगतो आणि या वाक्यामागची मानसिकता आणि दाहकता देखील समजावून सांगतो. पण ती गोष्ट सांगण्याआधी एक नम्र आवाहन. माझ्यासारख्या स्वतंत्र पत्रकारांना ना कुणाचं पॅकेज असतं, ना कुणाचं पाकिट, ना कोणत्याही क्रोनिक्सकडून मिळणारा भरमसाठ 6 आकडी पगार. आम्ही हे काम पॅशन म्हणून करतो. म्हणून या स्वतंत्र पत्रकारितेला उभं करणं आणि त्याला आर्थिक सहकार्य करणं हे खूप गरजेचं आहे सगळ्यांसाठी. आपल्या प्रेम आणि सहकार्याच्या अपेक्षेसह आता वळूयात विषयाच्या पुढील भागाकडे. तर दोस्तो, गोष्ट दुसऱ्या महायुद्धानंतरची आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जेव्हा नाझी अधिकारी, नाझी सैनिक अटकेत आले आणि त्यांच्यावर न्यूरेमबर्ग इथं खटला चालवण्यात आला, लाखो लोकांचे खून, स्त्रियांचे बलात्कार, गॅस चेंबर आणि नको नको ते सगळे अत्याचारांचे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले, तेव्हा जवळपास त्या सगळ्यांनी एकच वाक्य म्हटलं होतं, बेफेल इट्स द बेफेल. म्हणजे आदेश हा आदेशच असतो. मी फक्त वरिष्ठांचं ऐकत होतो. मी निर्दोष आहे कारण मी तर माझी ड्युटी प्रामाणिकपणे करत होतो. सुरुवातीला हा युक्तिवाद ऐकून युद्धाच्या जखमा सोसलेली जी जर्मन लोक होती ना, ती अतिशय नरमून गेली. पण आंतरराष्ट्रीय न्यायालयानं हा बचाव साफ फेटाळला. बरं का, साफ फेटाळला आणि स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही कुठल्याही यंत्रणेचा, संघटनेचा, नोकरीचा भाग जरी असलात तरी तुमची वैयक्तिक, नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी संपत नाही. पुढे हेच तत्व न्यूरेमबर्ग प्रिन्सिपल म्हणून ओळखलं गेलं आणि संयुक्त राष्ट्रांनीही 1950 साली ते औपचारिकपणे स्वीकारलं. यात एक उदाहरण फार महत्वाचं आहे बरं का, पत्रकारांसाठी सांगतोय. युलियस स्ट्रायखर नावाचा एक माणूस होता. त्याने स्वतःच्या हातानं कधीच कोणाची हत्या केली नव्हती. तो फक्त डेअर स्ट्रूमर नावाच्या वृत्तपत्राचा संपादक होता. पण त्याने जो द्वेषपूर्ण आणि यहुदी विरोधी प्रचार वर्षानुवर्ष चालवला होता ना, त्यासाठी न्यायालयानं त्याला फाशीची शिक्षा सुनावली. का? तर शब्दांना आणि प्रतिमांनाही परिणाम असतो आणि तो परिणाम घडवणारा माणूस, मग तो पत्रकार असो किंवा संपादक, तो जबाबदारीतून सुटत नाही. आता हेच तत्व आजच्या पत्रकारितेला लावून बघा बरं तुम्ही. पत्रकार जेव्हा म्हणतो मी तर ड्युटी करत होतो, तेव्हा तो नेमकं काय सुचवत असतो बरं? बातमी कशी मांडायची, कुठला प्रश्न विचारायचा, कुठला टाळायचा, कुठली घटना ठळक करायची आणि कुठली दाबायची, हे सगळे निर्णय रोज पत्रकार आणि संपादक स्वतः घेतात. मालकाचा दबाव होता, चॅनेलचं धोरण होतं, ही कारणं सांगता येतील
पण न्यूरेमबर्गच्या तर्कानुसार जर आपण तपासून पाहिलं तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते आणि ती म्हणजे व्यवसाय निवडणं आणि त्या व्यवसायात कसं वागायचं हे ठरवणं ही शेवटी एक नैतिक निवडच असते बरं का. नैतिक निवड. आणि हे गोदी मीडियाला कळणार नाही. आता हा गोदी मीडिया शब्द कुठून आला हेही आपण समजून घेऊयात बरं का. हा शब्द लोकप्रिय केला ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमारनं. गोदी म्हणजे काय? तर गोदी म्हणजे कुशी, मांडी, म्हणजे सत्तेच्या मांडीवर बसलेली प्रसार माध्यम. सरकार टीका करण्याऐवजी सरकारची भलामण करणारी, विरोधकांना खलनायक ठरवणारी आणि खऱ्या प्रश्नांऐवजी भावनिक आणि धार्मिक मुद्द्यांवर चर्चा घडवणारी माध्यमं यांनाच गोदी मीडिया म्हटलं जातं. आणि ही टीका पोकळीतून आलेली नाहीये बरं का. रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स या संस्थेच्या 2025 सालच्या जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांकात म्हणजेच वर्ल्ड प्रेस फ्रीडमच्या निर्देशांकात भारत 180 देशांपैकी 151व्या क्रमांकावर आहे. कितव्या? 151व्या. या संस्थेनं भारताला पत्रकारांसाठी जगातला सगळ्यात धोकादायक देशांपैकी एक म्हटलंय आणि माध्यम मालकीच्या केंद्रीकरणांबद्दलही प्रचंड मोठी चिंता व्यक्त केलेली आहे. अल्ट न्यूज झाले, बूम सारख्या या ज्या स्वतंत्र फॅक्ट चेक संस्था आहेत ना, त्यांनी वारंवार मोठमोठ्या चॅनल्सवरील खोट्या बातम्या उघड केल्या. त्यामुळे गोदी मीडिया ही टीका आज राजकीय शिवी नाही, तर ती आकडेवारीवर आणि दस्तावेजांवर आधारलेली सगळ्यात मोठी गंभीर तक्रार आहे, सगळ्यात मोठा गंभीर आरोप आहे. देशातला 85% मीडिया केवळ 25 धनदांडग्यांच्या ताब्यात आहे. त्यातील बहुतेक जण आपण ज्यांना गोदी मीडिया म्हणतो ते आहेत. त्यांच्या ताब्यात फक्त इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणजे टीव्हीच आहे असं नाहीये, तर त्यांच्या ताब्यामध्ये प्रिंट आहे, डिजिटल आहे, टीव्ही मीडिया आहे, ज्याला आपण म्हणतो ना जनरल एंटरटेनमेंट चॅनल GEC, ते सुद्धा आहेत. यामधले ते किंग आहेत. आणि माध्यम सम्राट कोण आहेत माहिती आहेत का? तर ते 25 माध्यम सम्राट आहेत ना, त्यांच्यावर आपण एक नजर टाकूयात. ते सांगतो मी तुम्हाला, जरा शांतपणे ऐका. एक आहे झी न्यूज, न्यूज 18, NDTV, इंडिया टीव्ही, रिपब्लिक टीव्ही, न्यूज 24, जिओ स्टार, टीव्ही टुडे नेटवर्क, TV9 नेटवर्क, टाइम्स ग्रुप आहे, सन टीव्ही आहे, सन टीव्ही नेटवर्क आहे, एशियानेट न्यूज नेटवर्क आहे, ABP ग्रुप आहे, जागरण प्रकाशन, दैनिक भास्कर ग्रुप, हिंदुस्तान टाइम्स ग्रुप, लोकमत मीडिया ग्रुप, सकाळ मीडिया ग्रुप, द हिंदू ग्रुप, द इंडियन एक्सप्रेस ग्रुप, इनाडू ग्रुप, मातृभूमी ग्रुप, मल्याळम मनोरमा, पंजाब केसरी ग्रुप, आउटलुक ग्रुप, त्याच्यानंतर हिंदुस्तान मीडिया, हिंदुस्तान टाइम्सचा मीडिया ग्रुप. आणि या सगळ्या ग्रुपमध्ये जे 25 ग्रुप सांगितलं तुम्हाला, याच्यातले 18 समूह कोणाच्या मालकीचे आहेत माहिती आहे का? मुकेश अंबानीच्या. त्यांचे स्वतःचे 10 न्यूज चॅनल्स आहेत. रिलायन्स आणि डिझनी यांचं मर्जिंग झाल्यानंतर आता तो आकडा थेट 10 वरून 118 वर पोहोचलाय. NDTV ग्रुपचे 7 चॅनल्स आहेत. झी न्यूज, टाइम्स ऑफ इंडिया, हिंदू, आनंद बाजार पत्रिका, मल्याळम मनोरमा, जागरण, भास्कर, सन टीव्ही यांच्याही चॅनल्सची संख्या प्रचंड मोठी आहे आणि त्यासोबतच त्यांच्या प्रिंट आणि दैनिकांच्या अनेक आवृत्त्या देखील आहेत. आता याचा दुसरा एक पैलू आपण समजून घ्यायला हवा आणि तो म्हणजे मीडियाचा गैरवापर हा किती घातक ठरू शकतो ना याचा. 1994 साली रवांडात रेडिओ टेलिव्हिजन लिब्रे दे मेल कॉलिन्स नावाचं रेडिओ स्टेशन होतं. या रेडिओने तुत्सी समुदायाला सतत झुरळ म्हणत त्यांची नावं आणि पत्ते सांगत प्रक्षोभक प्रसारण केलं आणि याच प्रचारातून काही महिन्यात जवळपास 8 लाख लोकांची हत्या झाली. 2003 साली आंतरराष्ट्रीय न्यायालयानं या रेडिओ स्टेशनच्या 3 प्रमुख अधिकाऱ्यांना थेट नरसंहारासाठी चिथावणी दिल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवलं आणि फासावर लटकवायचा त्यांनी निर्णय दिला. हा खटला मीडिया केस म्हणून ओळखला जातो आणि इथूनच आंतरराष्ट्रीय कायद्यात हे तत्व म्हणजे न्यूरेमबर्गचं तत्व ठामपणे रुजलं की द्वेषपूर्ण भाषा ही देखील हिंसाच असते. आता या दोन्ही उदाहरणांमधलं साम्य लक्षात घ्या. या दोन्ही ठिकाणी मीडियाने फक्त बातमी दिली नाही, तर एका समुदायाला सतत माणूस म्हणून बघणं बंद केलं आणि इतरांनाही तसं भाग पाडलं. त्यांनी माणसांना किडे म्हटलं, झुरळ म्हटलं, देशद्रोही ठरवलं. जे आता भारतात चालू आहे ना, तेच केलेल्या झुरळ म्हटलं होतं त्यावेळेलाही. आणि हीच भाषा पुढे प्रत्यक्ष हिंसेला रस्ता मोकळा करून देण्यात यशस्वी ठरली. रवांडामधल्या नरसंहाराविरोधात न्यायालयानं खटला चालवला, पुरावे तपासले, बचावाची संधी दिली आणि मगच शिक्षा सुनावली. हाच धडा आजही तितकाच लागू होतो. म्हणून गोदी मीडियालाही खरंच जबाबदार धरायचं असेल तर तो मार्ग रस्त्यावरचा घेराव किंवा हात उगारणं नाहीये. तो मार्ग आहे सातत्याने फॅक्ट चेकिंग करणं आणि त्यांचं खोटं उघड करणं, नियामक आणि कायदेशीर यंत्रणांकडे त्यांची तक्रार नेणं, जाहिरातदार आणि प्रेक्षकांनी आर्थिक जाब विचारणं आणि शेवटी निवडणुकीतून जनतेने आपलं उत्तर देणं. हाच मार्ग आहे, नव्हे तर तोच असायला पाहिजे. हे झालं सगळं खरंय, पण मला सांगा, हे केलेलं नाहीये का भारतात आपण? खूप केलंय, खूप करून झालंय.
सत्ताधाऱ्यांनी तर कोर्ट देखील खरेदी करून टाकले. मग सांगा कोण खटला भरेल आणि कोण शिक्षा देईल? आता गोदी मीडियानं लोकांच्या विरोधाला स्वतःच्या विक्टिम कार्डमध्ये कन्वर्ट करायला सुरुवात केलेली आहे. पण पत्रकारांनी आता वेळीच शहाणं व्हावं एवढीच माफक अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि लोक, गोदी मीडियावरची टीका खरी आहे आणि ती व्हायलाच हवी, पण तो राग जितका संयमित, संघटित आणि टिकाऊ मार्गाने व्यक्त होईल ना, तितकाच खरा बदल घडेल. आणि हाच न्यूरेमबर्गचा खरा धडा आहे. जबाबदारी ठरते ती पुरावा, प्रक्रिया आणि न्यायानं, जमावाच्या हातानं नाही. बरं का? जमावाच्या हातानं नाही, नाहीतर आपण आणि मॉब लिंचिंग करणारे लोक यात कोणताच फरक उरणार नाही. असो, याच नोटवर मी इथे थांबतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, माझं हे विवेचन कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि या स्वतंत्र पत्रकारितेसाठी सदहस्ते आर्थिक सहकार्य जरूर करा. त्यासाठीच्या डिटेल्स इथे दिलेल्या आहेत. आपण भेटूयात नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत जय भीम.